Good morning, dear parents and my dear students. Today, 5th June, World Environment Day. Today, Fairyland Preschool takes an initiative to spread awareness about littering, garbage, water pollution. So, basically, we are going to spread awareness about the littering. We often see people throwing banana peels, bits of papers here and there. Many people, while going on roads, spit there and throw wrappers and other wastes directly on the roads. Many industries and big factories also generate chemical wastes that they dump into water bodies without treating them properly. It is really sad to see the laziness and damn care of people about the environment. Littering is an environmental issue and requires great attention. However, people are not concerned about the environment. They litter the environment either in small deeds or in big deeds. The government also spends a great amount of money to clear the wastes, for which the economy also gets affected. Thus, people need to be aware and sensitized regarding this. They should teach the habits to get rid of litter, but efficiently and properly. कचरा टाकणे ही गंभीर समस्या आहे, जी आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवते आणि आपला परिसर घाणेरडा करते. जेव्हा लोक कचराकुंडी वापरण्याऐवजी प्लास्टिक, कागद आणि अन्नाचे आवरण यांसारखे कचरा रस्त्यावर, उद्यानांमध्ये किंवा पाणवठ्यांमध्ये टाकतात, तेव्हा असे घडते. कचरा टाकल्याने केवळ ठिकाणाचे सौंदर्यच बिघडत नाही, तर प्राण्यांचे आणि मानवी आरोग्यावरही परिणाम होतो. प्रत्येकाने जबाबदारी घेणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण होतो, परंतु त्यातील फक्त 75% कचरा गोळा केला जातो. उर्वरित कचरा उघड्यावर सोडला जातो, ज्यामुळे प्रदूषण होते. एकट्या गंगा नदीत दररोज सुमारे 1.5 अब्ज लिटर कचरा येतो. त्यामुळे जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक बनते. कचरा टाकल्याने प्राण्यांवरही परिणाम होतो. अनेक गायी आणि रस्त्यावरील कुत्रे प्लॅस्टिक कचरा खातात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. 2019 मध्ये एकट्या दिल्लीत प्लॅस्टिक सेवनामुळे सुमारे 1000 गायींचा मृत्यू झाला. कचरा नियंत्रण करण्यासाठी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले, ज्याद्वारे लोकांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रोत्साहित केले गेले. कठोर कचरा व्यवस्थापनामुळे इंदूर आणि चेन्नई सारखे शहरे भारतातील सर्वात स्वच्छ शहरे आहेत. कचरा ही फारच मोठी समस्या आहे. आपण आपल्या उरोळी गावामध्ये बघू शकतो की अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले जात नाही. ओला आणि सुका कचरा एकत्रित टाकला जातो. त्यामुळे आपण आजपासूनच आपल्या मुलांना सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांना शिकवू की ओला कचरा जसे की आपण जे स्वयंपाकघरात ज्या आपण व्हेजिटेबल्स वापरतो, कांदा, लसूण, टोमॅटो किंवा ओल्या पालेभाज्या आहेत त्या वापरतो, त्याचा एक वेगळं डस्टबिन करणे. आणि सुका कचरा आहे जसे की वेफर्सचे रॅपर्स आहेत, चॉकलेटचे रॅपर्स आहेत, दुधाच्या पिशव्या आहेत, त्यांना सुका कचरा म्हटला जातो. कागदाचे छोटे छोटे तुकडे आहेत, त्यांचं एक वेगळं वर्गीकरण करून आपण आपल्या मुलांना त्यातून एक छोटासा मेसेज देऊ शकतो की तुम्ही कचरा उघड्यावर न टाकता त्याला व्यवस्थित कचऱ्याच्या पेटीतच टाकावा, कचरा डब्यात टाकावा आणि आपलं आजूबाजूचा परिसर जसं का आपलं गाव आहे ते स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया.